दत्त जयंतीच्या पहाटे देवळाच्या अंगणात अचानक उठलेल्या विचित्र शांततेत गावभर एक बातमी विजेसारखी पसरली की मंदिराजवळ दिसलेली एका तरुणीची उपस्थिती रातोरात गायब झाली असून शेवटचे तिला 2 पुजाऱ्यांसोबत बोलताना पाहिले गेले होते. आणि यामुळे संपूर्ण गावात संशयाचं सावट पसरले, कारण त्या तरुणीचं गावात कोणी ओळखत नव्हतं आणि ती पहाटेच्या अंधुक उजेडात देवळाच्या मागच्या वाटेवर कोणाशी तरी तातरीच्या आवाजात बोलत होती. ही काही जणांनी ऐकली होती, पण नेमकं काय बोलणं झालं ते कोणालाही कळलं नाही. मात्र दुपारपर्यंत तरुणी कुठेही दिसत नसल्याने ग्रामस्थांनी तक्रार पोलीस ठाण्यात दिली आणि तपासाची धुरा सरदार पाटील या अनुभवी पण शांत स्वभावाच्या अधिकाऱ्यावर आली, ज्यांनी गावात पाऊल टाकताच वातावरणातील तणाव ओळखला आणि देवळाच्या परिसराची तपासणी करताना त्यांना काही विचित्र गोष्टी दिसल्या. वायूत हलकासा ओढल्यासारखा एक माग, पुजाऱ्यांच्या खोल्यांच्या आजूबाजूला अलीकडेच हलवलेली माती आणि देवापुढील नंदादीपाजवळ पडलेल्या तुटलेल्या काचेसारख्या एका छोट्या तुकड्याचा अस्पष्ट ठसा. पाटील यांनी चौकशी पुजारी माधव आणि पुजारी गोविंद या दोघांपासून सुरू केली, जे नेहमी गावात प्रतिष्ठित म्हणून ओळखले जात असले तरी त्या दिवशी दोघांच्या चेहऱ्यावर अजब असा तणाव होता. एकमेकांकडे नजर चुकवणं, प्रश्नांना सरधोपट उत्तरं देणं आणि तरुणीबाबत काहीच माहिती नसल्याचं सांगणं हे पाटील यांना अधिक संशयास्पद वाटू लागलं. म्हणून त्यांनी मंदिराच्या दैनंदिन नोंदी तपासण्यास सुरुवात केली, जिथे त्यांना मिळालं की मागील 2 दिवसांपासून मंदिरात येणाऱ्या देणग्या अचानक वाढल्या होत्या आणि खास करून एकाच व्यक्तीकडून नाव नोंदवता मोठी देणगी जमा झाली होती, ज्याचं नोंदवहीत फक्त सहाय्य असं लिहिलं होतं. दुसऱ्या बाजूला गावातील चहाच्या टपऱ्यावर लोक सांगत होते की ती तरुणी रातोरात आली, मंदिरात काहीतरी मागायला आली आणि गुरुवारी पुजाऱ्यांनी तिला मागच्या कक्षात नेलं होतं. पण तेव्हा नेमकं काय झालं हे कुणालाच दिसलं नाही, कारण दत्त जयंतीची तयारी सुरू असल्याने त्या कक्षात जाणं सर्वांसाठी बंद होतं. पाटील यांनी त्या कक्षाची तपासणी केली असता त्यांना तिथे धूळ पुसल्याचे ताजे चिन्ह दिसले. टेबलाच्या खाली एखाद्या वस्तूला ढकलल्यासारखी खूण आणि जमिनीवर पसरलेला मंदसा सुगंध जणू काही सुगंधी अगरबत्तीपेक्षा वेगळाच. आणि त्यांचं लक्ष गेलं एका तांब्याच्या डब्याकडे, ज्यावर बोटांचे अगदी हलके ठसे होते. त्यांनी ते डबे जप्त करून चौकशी पुढे चालू ठेवली आणि मंदिरातील जुन्या सेवेकरीपासून गावातील मुलांपर्यंत सगळ्यांना विचारलं. तेव्हा एक लहान मुलगा पुढे आला आणि म्हणाला की पहाटे त्याने मंदिरामागील खड्ड्याजवळ 2 सावल्या काहीतरी जड वस्तू खेचताना पाहिल्या होत्या आणि त्या आवाजांमध्ये तरुणीसारख्या स्त्रीचा कुठेतरी लांबून येणारा मदत निवेदनाचा मंदसा आवाज ऐकला होता. पण अंधारामुळे तो काही समजू शकला नव्हता. मुलाचं हे सांगणं पाटील यांना हलवून गेलं, कारण घटनास्थळी गेले असता त्यांना तिथे ताजी पाऊल खूण, ओढल्या गेलेल्या मातीचा ढिगारा आणि त्याखाली लपवलेली एक हलकीशी कापडाची पट्टी मिळाली, ज्यावर अर्धवट कोरलेलं एक नाव दिसत होतं, री. आणि ते पाहून पाटील यांनी लगेच निश्चय केला की ही घटना अपघात, अफवा किंवा साधी हरवणं नाही, तर कशा तरी मोठ्या रहस्याची सुरुवात आहे. त्यांनी दोन्ही पुजाऱ्यांना वेगवेगळं चौकशीसाठी बसवलं, तेव्हा दोघांची उत्तरं परस्पर विरोधी निघाली. माधव म्हणत होता की तरुणीने देवदर्शनानंतर गावाच्या बसस्टँडकडे गेल्याचं तो म्हणे पाहिलं, तर गोविंद सांगत होता की ती पहाटेच निघून गेली आणि पुन्हा दिसलीच नाही. पण पाटील यांनी दाखवलेल्या कापडाच्या पट्टीकडे पाहताच दोघांच्या चेहऱ्यावर क्षणभर भीती झळकली आणि याच क्षणी पाटील यांनी दोघांना वेगवेगळ्या वेळेला मंदिराबाहेर जाताना दिसणारे CCTVतील सावल्यांचे अस्पष्ट फुटेज दाखवले. जरी चेहऱ्यांची ओळख पटत नव्हती तरी अंगरखा आणि चालण्याची शैली दोघांपैकी एकाशी जुळत होती, ज्यामुळे चौकशी अधिक तीव्र झाली. पाटील यांनी पुढील शोध मोहीम मंदिराच्या मागच्या टेकाडावर राबवली, जिथे त्यांना एक ओसार पायवाट आढळली, जी अलीकडेच चिखलात खोल गेलेली होती. जणू काही जड पावलांनी तिला दाबलं होतं आणि त्या वाटेच्या टोकाला मिळालं एक छोटंसं
विसरलेलं कोठार, जिथे 2 दिवसांपासून कोणी गेलेलं नव्हतं असं गावकऱ्यांचं म्हणणं होतं. पण आत प्रवेश करताच पाटील यांना स्वच्छतेचे ताजे चिन्ह आणि एक वही मिळाली, ज्यात काही अंक आणि वेळा नोंदवल्या होत्या. या वहीत दत्त जयंतीच्या आदल्या रात्रीची एक नोंद फारच महत्त्वाची होती. पहाटे 3:15 कार्य पूर्ण करायचं आणि खाली. पुजाऱ्यांपैकी एकाचं हस्ताक्षर दिसत होतं, मात्र त्या कार्याचा अर्थ काय होता हे अजूनही स्पष्ट नव्हतं. तेव्हाच 2 गावकरी धावत आले आणि सांगितलं की गावच्या ओढ्याजवळ एका बुटकी कड्यावर काहीतरी अडकलेलं दिसत आहे. तेथे गेल्यावर पाटील यांनी पाहिलं की ओढ्याच्या कडेला कोणाच्या तरी कपड्याचा तुकडा लटकत होता आणि तो तंतोतंत तरुणीने परिधान केलेल्या साडीच्या रंगाशी जुळत होता. पण त्यांना अपेक्षेप्रमाणे तिथे कोणताही मृतदेह, आक्रमक दृश्य किंवा ठोस पुरावा आढळला नाही. फक्त तिथे कोणीतरी मुद्दामहून मागचं सर्व चिन्ह पुसल्याचं स्पष्ट दिसत होतं. म्हणून तपासाचा दिशा बदलत पाटील यांनी गावातील जुन्या नोंदी तपासल्या आणि त्यांना कळलं की त्या मंदिराजवळच्या भागात काही वर्षांपूर्वीही एक तरुणी रहस्यमयरित्या गायब झाली होती आणि त्यावेळीही संशय मंदिरातील काही लोकांवर गेला होता. पण पुराव्याअभावी केस बंद झाली होती. हे सर्व पाहताच त्यांनी दोन्ही पुजाऱ्यांना पुन्हा ताब्यात घेतलं आणि पुरावे समोर ठेवत कठोर चौकशी केली. तणाव वाढत चालला तसे दोघेही एकमेकांवर आरोप करू लागले. माधव म्हणत होता की गोविंदने त्या तरुणीला विशेष कारणासाठी मागच्या कक्षात नेलं, तर गोविंद म्हणत होता की माधवनेच तिला धमकावत काही कागदावर सही घ्यायचा प्रयत्न केला. दोघांच्या आरोपातून एक गोष्ट स्पष्ट होत होती. तरुणी टेम्पल ट्रस्टशी संबंधित कशातरी संवेदनशील कागदपत्रावर, कदाचित भ्रष्टाचाराशी निगडीत पुराव्यावर पोहोचली होती आणि तिचं गायब होणं त्या गुपिताशी संबंधित होतं. शेवटी पाटील यांनी दोन्ही पुजाऱ्यांचे फोन तपासले आणि त्यात मिळालेल्या लोकेशन डेटाने, रात्री झालेल्या हालचालींनी आणि ओढ्याजवळील मातीवरील बूटखुळांनी एक साखळी स्पष्ट केली. तरुणीच्या गायब होण्याच्या क्षणी दोन्ही पुजारी मंदिराच्या परिसरातच होते आणि कक्षातून बाहेर जाणाऱ्या 2 सावल्या त्यांच्या हालचालींशी जुळत होत्या. या पुराव्यांच्या आधारे दोघांची ताब्यातील चौकशी वाढली आणि शेवटी सत्याची कडी उघड झाली. तरुणी गायब झाली होती, पण तिची स्थिती अत्यंत गंभीर पाहता ती गावाबाहेरील एका सोडून दिलेल्या देवस्थानाजवळ एकटीच शुद्धीभ्रष्ट अवस्थेत सापडली. स्थानिक लोकांनी तिला सुरक्षित ठिकाणी हलवले होते आणि तिचे विधान मिळताच तिने सांगितले की तिला मंदिरातील भ्रष्ट पैशांच्या देवाणघेवाणीत आपली माहिती वापरली जाईल याची भीती वाटली आणि ती पळण्याचा प्रयत्न करत असताना घाबरून धावपळीत पडली. त्यामुळे ती लोकांच्या नजरेतून अदृश्य झाली होती. दोन्ही पुजाऱ्यांनी तिला थांबवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तिच्यावर कोणताही हात उगारला नव्हता. मात्र घटनास्थळाची पुसट छेडछाड केल्यामुळे दोघेही तपासात दोषी ठरले. प्रकरणाचे खरे स्वरूप स्पष्ट झाल्यावर गावातला तणाव ओसरला. पण पाटील यांच्या डोक्यात एकच विचार फिरत राहिला. जर त्या दिवशी मुलाने ती सावली पाहिली नसती किंवा तापडाची पट्टी मिळाली नसती, तर कदाचित हे रहस्य कायम अंधारात राहिले असते. दत्त जयंतीच्या पहाटेचं ते धूसर गूढ गावाच्या स्मरणात कायमचं कोरून राहिलं आणि देवळाच्या दारात एक फलक लावण्यात आला. सत्य लपवता येतं, पण थांबत नाही. जर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर गुन्हेगारी गोष्टी मराठी या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.